की सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी एवढा पोटसूळ का, एवढी पोटदुखी का? शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो. अरे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करणं चांगलंच आहे. हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलं. आणि म्हणून जेव्हा शेतात जातो तेव्हा शेतकऱ्याच्या पोराचे पाय तिकडे वळतात, हात जमिनीकडे वळतात, कारण माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे. मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि म्हणून आज तुम्हाला मी एवढंच सांगतो, आपण जी भूमिका घेतली आहे ही भूमिका बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांची भूमिका आहे. या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य माणसातल्या मनातली भूमिका आहे. त्यामुळे आमचा संकल्प एवढाच आहे, या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातल्या तळागाळातल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. जेव्हा अवकाळी अतिवृष्टी गारपीट होते सगळे नियम आम्ही बाजूला ठेवतो. NDRFचा नियम बाजूला, SDRFचा नियम बाजूला, 2 हेक्टरचे आम्ही 3 हेक्टर केले. सततचा पडणारा पाऊस आपण नुकसान भरपाईत धरला. आणि आता केंद्र सरकार म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब दरवर्षी शेतकऱ्याला 6,000 रुपये देतात. त्याच्यामध्ये आपल्या राज्य सरकारचे अजून 6,000 आम्ही टाकले. आता 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपण घेतला. आज त्याचे पैसे लोकांना मिळू लागले. सगळे पैसे सरकार भरते. हे देखील राज्य देशातलं पहिलं राज्य आहे. माझ्या माता भगिनींसाठी ST मध्ये 50% सूट आम्ही देऊन टाकली. आता माझी माता भगिनी आपल्या घरच्या प्रमुखांना सांगते, थांब मी अर्ध्या तिकिटात बाजारहाट करून येते. हा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्येष्ठांना आपण ST मध्ये मोफत प्रवास दिला आणि महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलंय. महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय. काल मी गडचिरोलीत गेलो होतो. आपल्याला सांगतो, गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी 40,000 महिला बचत गटाच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या. आजपर्यंतच्या इतिहासात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी काल पाहायला मिळाली. याचं कारण त्या महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.